इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठेनिमित्त आपल्या जळगाव सुवर्णनगरीत श्रीराम कथेचे आयोजन शनिवार दिनांक 20 ते बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 पर्यंत। वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। स्थळ शिवतीर्थ मैदान, GS ग्राउंड, जळगाव। कथाकार हरिभक्त परायण परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा होत आहे। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार। इस वक्त मैं GS ग्राउंड में मौजूद हूं। रामलला जन्मभूमि में जब विराजमान होने वाले हैं तो देश भर में इसकी खुशियां मनाई जा रही है। जगह जगह मतलब देश भर में राम कथा का और तरह तरह के सत्संग भजन का कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है, जिसमें जलगांव शहर भी अछूता नहीं रहा है। जलगांव शहर के विधायक राजू मामा बोले ने GS ग्राउंड पे दादा महाराज जोशी के श्रीमुख से राम कथा का आयोजन किया है और यहाँ पर काफ़ी सारे भक्त जो हैं वो आने वाले हैं। जब प्राण प्रतिष्ठा होगी रामलला की तो यहाँ पर बड़ी स्क्रीन पर वो भी दिखाया जाने वाला है। उस दौरान प्रसाद बांटे जाने वाले हैं। इस बारे में आज पत्रकार परिषद के दौरान जानकारियाँ दी है स्वयं आयोजक राजू मामा भोले ने, साथ में उनके नितिन लड्ढा एवं और समिति भी थी, जो समिति जानकारी दे रही थी कि किस तरीके के कार्यक्रम यहाँ पर आयोजित किए गए हैं। 20 तारीख से 24 तारीख तक इस राम कथा का आयोजन किया गया है और आयोजकों ने आह्वान किया है कि ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ आएँ और इस कथा का लाभ लें। क्या कहते हैं आयोजक, सुन लेते हैं। येणाऱ्या 22 तारखेला अयोध्येला श्रीराम प्रभूची प्राण प्रतिष्ठा होते आणि या निमित्त साधून आम्ही जळगाव शहरात सुद्धा जळगाव शहराला अयोध्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज 20 तारखेपासून तर 24 पर्यंत परमपूज्य दादा महाराज जोशींची जे रामकथा होणार आहे। आमचे नेते आदरणीय आमदार गिरीशभाऊ असतील, आमचे शिवपुराण समिती असेल, सर्व कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून याचं आयोजन केलेलं आहे। आमचे शिवपुराण समिती अध्यक्ष नितीन भाऊ व सर्व समितीचे सदस्य। याच्यामध्ये शोभायात्रासुद्धा 20 तारखेला 11 साडे11ला राम मंदिरावरती ग्रंथाची शोभायात्रा निघेल। इथे 12:30-1ला येईल आणि 2 वाजेला कथेची सुरुवात होईल, असं याचं नियोजन केलेलं आहे। आणि प्रत्येक चौकामध्ये, शहरातले बऱ्याच चौकामध्ये आम्ही शोभीकरण केलेलं आहे। भगवे झेंडे लावलेले आहेत। काही राम मंदिर सजवले जाणार आहेत, तिथे स्क्रीन लावली जाणार आहे की जेणेकरून तिथे अयोध्येचा सोहळा सर्व श्रीराम भक्त सर्व हिंदू बघतील, असं याचं जळगाव शहरामध्ये पूर्ण नियोजन केलेलं आहे। आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्व लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, आपल्या घरी आपल्या जळगाव शहराला अयोध्या बनावी आणि रामकथेचा सर्वांनी लाभ घ्यावा, ही सर्वातून विनंती। आज आपण बघतोय की दिनांक 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने संपूर्ण भारतभरामध्ये एक राम लहर निर्माण झालेली आहे आणि त्या राम लहरमध्ये आपलं जळगाव मागे राहणार नाही, या संदर्भात जळगावचे आमदार आदरणीय राजू मामा भोले, शिवपुराण सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी यामध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेऊन की जळगावच्या ज्या भक्तगणांना अयोध्येला जाणे शक्य होणार नाही, परंतु अयोध्येचा आनंद इथे सुद्धा उपभोगता येईल अशा पद्धतीने रामकथेचं आयोजन केलेलं आहे। 5 दिवस चालणाऱ्या या रामकथेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी आपण त्यांना विनंती करतोय। इथे प्रसादाचं रोज वाटप होईल। 22 तारखेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जळगाव नगरी जी आहे ती सजायला सुरुवात झालेली आहे। जळगाव शहरातून आज आपण फेरफटका मारत असाल तर निश्चितपणे एक भगवमय वातावरण झालेलं आहे आणि प्रत्येकांच्या तोंडी आज रामाशिवाय दुसरा शब्द येत नाही आहे। अशा या भक्तिभाव वातावरणामध्ये या रामकथेची जी आहे ही शिदोरी आपण जळगावच्या भाविकांना देणार आहोत। निश्चितपणे सगळ्या भाविकांनी मोठ्या संख्येने त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। गहने जो सजाए हसीन लम्हों को, हजारों डिजाइन्स जो बने मुस्कुराहट की वजह, विरासत जो जगाए हर मन में विश्वास। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।